महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचा कुंभनगरी नाशिक येथे आज 28वे महाधिवेशन थाटात पार पडले। या प्रसंगी आपल्या काही परिपत्रकामुळे, इंधन भत्त्याच्या परिपत्रकामुळे VC ऑनलाईन करावं लागली। ते सर्वप्रथम आदरणीय ऊर्जा अपारंपरिक मंत्री अतुल सावे साहेब, तसेच ऊर्जा राज्यमंत्री मेघना दीदी साकोरे बोटीकर मॅडम यांनीही ऑनलाईन भाषण केलं आणि आमचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक साहेब यांनीही आपल्या VCच्या द्वारे मार्गदर्शन केलं आणि स्वतः आज राजेंद्र पवार साहेब संचालक मास आणि माजी संचालक मास आणि CGM एकलेरा पॉवर स्टेशन एकलेरा ट्रेनिंग सेंटरचे अरविंद भादीकर साहेब यांनीही सुद्धा फिजिकल उपस्थित राहून मार्गदर्शन केलं। यामध्ये प्रामुख्याने मागणी होती की आज जो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की 2005 नाही 1996ला तत्कालीन विद्युत मंडळाने एक ठराव पारित केला होता, त्याचा क्रमांक आहे 336 31/12/96। ते आज माननीय न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट आहे। उच्च न्यायालय नागपूर या ठिकाणी न्यायप्रविष्ट आहे। त्याबद्दल भूमिका जाहीर करावी आणि तो लवकरच जाहीर करण्याचं आम्हाला आश्वस्त केलेलं आहे राजेंद्र पवार साहेबांनी। दुसरं जे महत्त्वाचं होतं की बाबा दिवाळी संपली, 5 महिन्याचा कालावधी ओलांडला आहे तरी आम्हाला सानुग्रह अनुदान नाही। आम्हाला आश्वस्त केलं होतं की 18,000 कोटीपर्यंतची तुम्ही महसूल वसुली करा आणि 1800 कोटीची महसूल वसुली ऑलरेडी झालेली आहे। तेही आम्ही मान्य राजेंद्र पवार साहेब यांना आग्रह केला की आपण स्वतःहून पुढाकार घ्या आणि 1,20,000 कर्मचाऱ्यांना जी मागील वर्षी 24 आणि 25ला 19,000 रुपये दिलं होतं, यावेळेस जे काही आहे रक्कम ती जाहीर करावी हे एक दिली। सुरक्षा साधनेबाबतच्या बाबत आहे, अनामली कमिटीच्या बाबत तातडीने मीटिंग लावण्याचे त्यांनी सांगितलं आणि लाईनमॅन डे असेल, महिला डे असेल, इतर जे काही गुणवंत कामगार असेल, अनेक अशी समस्या आहे, त्या समस्यावर माननीय राजेंद्र पवार साहेब या मंथ एंडला मीटिंग मुंबई येथे लावण्याचे तुम्हाला आश्वासन दिलेले आहे। सर्वात महत्त्वाचा महापारेषणचा प्रश्न आहे, महानिर्मितीचा प्रश्न आहे, प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न आहे, हे अनेक असे प्रकल्पाच्या बाबत निवेदन आणि आज माननीय सर्व व्यासपीठाच्या समोर आम्ही ठराव पारित केलेला आहे आणि त्या ठरावाची पूर्तता करण्यासाठी लवकरच सर्व तिन्ही कंपनीचे CMD, माननीय ऊर्जा सचिव या सर्वांना, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय अपारंपरिक ऊर्जा मंत्री महोदय, माननीय ऊर्जा राज्यमंत्री महोदया यांना निवेदन देणार आहे आणि त्यावर तातडीने निर्णय घ्यावा ही अपेक्षा। आज बहुसंख्येने, आज इतकं कडक उन्हाळा असताना सुद्धा आज या जो मधुरम सभागृह आहे या खचाखच भरला होता आणि याच्या बाहेर लोक उभे होते। हे सुद्धा आजचं अधिवेशनचं एक क्षण चित्र असं झालं की व्यवस्थित झालं की एक निश्चित बाहेर आपलं ध्वजारोहण झालं आणि अनेक सिस्टमॅटिक असं या नाशिककरांनी अधिवेशनाची तयारी केली आणि तो लोकेशनसह झेंडे लावणे हे करणे हे नाशिककरांना धन्यवाद देतो। भविष्यामध्ये आता 14 तारखेला केंद्रीय कार्यकारिणीची बैठक आहे, या बैठकीमध्ये संघटनेचं भवितव्य याबाबत निर्णय होणार आहे छत्रपती संभाजीनगरला। आता पुढे आमचे अध्यक्ष महोदय बोलतील। भाऊसाहेब